जयसिंगपूर पालिका प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक. निवेदन न स्वीकारल्याने ठिय्या आंदोलन. सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने जयसिंगपूर पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांना नागरिकांच्या समस्या मांडणारे निवेदन सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भेट दिली. मात्र निवेदन स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुख्याधिकारी हटाव जयसिंगपूर बचाव, VDK हटाव जयसिंगपूर बचाव अशा घोषणा देत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. परिस्थिती चिघळण्यापूर्वी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. निवेदन स्वीकारण्यास मुख्याधिकारी यांना सांगितले. त्यानंतर प्रमुख मागण्यांचे निवेदन टीना गवळी यांच्याकडे देण्यात आले. यामध्ये निवेदनात असं म्हटलेलं आहे की खाजगी कंपनीकडे कचरा संकलनाचा ठेका असताना शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आणि दुर्गंधी पसरते आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मोकाट जनावरांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत. उपलब्ध जलस्रोत असूनही पाणी पुरवठा विस्कळीत होऊन अधिकारी आणि हॉलमनच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरात उभे केलेले स्ट्रीट लाईट बंद असून भुयारी गटारीच्या कामामुळे रस्ते चिखलमय झालेले आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसवलेल्या रस्त्यांवर हातगाड्या आणि खोकीमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. या समस्यांवर तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रशासन हटाव अशा मागणीसह पहिल्यांदा सर्वपक्षीय कृती समिती एक निर्माण झाली आणि हे सर्वपक्षीय काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे सेना असेल, इतर पक्षाचे सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाल्याबद्दल मी या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. खरं वास्तविक बघायला गेलं तर जयसिंगपूरमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छतेच्या बाबतीतला असेल, त्या VDK वाल्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीने स्क्वेअर फुटावर दिलेला असं काम असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीने उचललं जात नाही. मोकाट जनावरांच्या बाबतीत असेल, मग कुत्री, डोकरं असेल, गाढव असेल, या बाबतीतला असेल किंवा लाईटच्या बाबतीतली व्यवस्था असेल. माझ्याच वार्डातला असेल, एक वर्षापूर्वी 5 डाम बंद आहेत. ते 5 डाम आज अखेरपर्यंत चालू नाही. त्यातला एक डाम कुठं उचलून नेऊन टाकलाय काय तो पण गावलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीचं काम असताना पाणी पुरवठ्याचा पाणी भरपूर आहे, मुबलक आहे, परंतु अधिकाऱ्यांचा आणि हॉलमनचा निष्काळजीपणा ह्याला प्रशासन जबाबदार आहे. आणि ह्या प्रशासनानं कुठल्याही पद्धतीने कुठलंही लक्ष देत नाही. आज जयसिंगपूरमध्ये रोज एक अतिक्रमण व्हायला, रोज एक अतिक्रमण होतं. त्याच्या बाबतीतलं पाठीची कोण ना कोणतरी पाठीची घालतंय. आणि अशा पद्धतीनं असणारं जयसिंगपूर स्वच्छ आणि सुंदर नगरी असणारी अशा ह्या जयसिंगपुरात आज एक गाडी 4 व्हीलर पास व्हायची म्हटलं तर होईना झाल्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज म्हणतात त्यांनी, प्रशासन म्हणतंय की अतिक्रमण करणारे तुमचेच आहेत. अतिक्रमण करणारे आमचे असले तर तुम्ही काय झोपला का? जयसिंगपूरचं प्रशासन म्हणून तुम्ही त्यांना विचारा ना, तुम्ही नेऊन टाका की ती खोकी उचलून. या पद्धतीने जयसिंगपूरमध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात आज खड्डा आहे का, चिखलात खड्डा आहे का, खड्ड्यात चिखला हे पण कळेना आले, अशी परिस्थिती झाल्या. एकाच ठिकाणी 3-4 वेळा उकरले जाते. एकदा पाणी पुरवठ्यासाठी, एकदा गॅस लाईनसाठी, एकदा भुयारी गटरसाठी, असं 4-4 वेळा एकाच ठिकाणी उकरतात. आणि मग ह्या जयसिंगपूरची वाट लागलेली आहे. आणि ह्यासाठी प्रशासनाला कुठेतरी जाग यावी. प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षानं इथं निवेदन दिलेलं आहे. आणि हे गेंड्याच्या कातडीचं असलेलं हे प्रशासन आहे. कुठल्याही पद्धतीने आपलं कातडी बचाव काम करते आणि आम्ही काम करतो म्हणून सांगते. तर ही परिस्थिती न राहता 15 दिवसात जर का नाही झालं तर इथं जन आंदोलन मोठ्या प्रमाणात, हे आता आम्ही आलोय, प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे 2-3 कार्यकर्ते येऊन इथं आम्ही जाब विचारलोय. पुढच्या वेळेला जर का 15 दिवसात हे काम जर का नाही झालं तर फार मोठ्या प्रमाणात महिलांच्या सहित आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारलो.